राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा वाशिमच्या वतीने 8 सप्टेंबर रोजी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष कार्यालय पुंजानी कॉम्प्लेक्स येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली। पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महाराष्ट्रवादी हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला। महाराष्ट्रवादी हेल्पलाईन व जनसामान्यांच्या समस्या माहिती आणि शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध महत्त्वाकांक्षी कल्याणकारी योजनांची माहिती समाजाच्या सर्व घटकांना व्हावी, तसेच सर्वसामान्य नागरिक कोणत्याही योजनेपासून वंचित राहू नये या बाबीची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी यावेळी दिली। यावेळी उपस्थित पत्रकारांनी विविध विषयांवर प्रश्न उपस्थित केले, ज्यामध्ये मुस्लिम समाजाबद्दल रामगिरी महाराज यांचे वादग्रस्त वक्तव्य, तसेच आमदार नितेश राणे यांचे वक्तव्य याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका काय, यावर इस्लाम धर्मियांचे जे श्रद्धास्थान आहे त्यांच्याबद्दल अपशब्द बोलताना या महाराजांनी विचार करायला हवा, त्यामुळे अशा महाराजांनी बोलत असताना विचार करून बोलावं, तसेच अशा महाराजांवर कायद्याचा वचक असावा। कुठल्याही धर्माची विटंबना होत असताना, कुठल्याही धर्मियांच्या भावना दुखावत असताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो, त्यांना हे चांगलेच माहिती असतानाही अशा प्रकारचे विधान करणे म्हणजे सैन्याच्या वेशात गुंडागर्दी करण्याचा हा प्रकार असल्याची टीका आमदार अमोल मिटकरी यांनी केली। या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाशिम जिल्हाध्यक्ष मोहम्मद युसुफ पुंजानी, माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, माजी जिल्हा परिषद सभापती जयकिसन राठोड, ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष राजू गुल्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हाध्यक्ष माधवीताई झनक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस कृष्ण कुमार राठोड आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता राजेश वानखडे, वाशिम। असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची इच्छा आहे आणि ती इच्छा राष्ट्रीय आहे। प्रकारे डहाकेंनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे। पक्षाला आम्ही विनंती केली, जसं वाशिम जिल्ह्यातील विनंती आहे तशी अकोला जिल्ह्यातील विनंती आहे। अकोला जिल्ह्यामध्ये परिस्थिती अशी आहे की एकूण विधानसभेपैकी 5 जागेवर भारतीय जनता पार्टी आणि एका जागेवर उभाटा गटाचे आमदार आहेत आणि मागच्या वेळेस 12 विधानसभा आमच्याकडे होता, तर आम्ही हट्ट घेऊन त्यावेळेस तो आमच्याकडे सोडून घेतोय। तसं वाशिम मधला कारंजा पण आमच्याकडे असावा, रिसोड मालेगाव पण आमच्याकडे असावा आणि आणखी एक वाशिम मंगळूरपीर हे आमच्याकडे असावा। अशा 3 जागी आमची ताकदही आहे आणि 3 विधानसभा लढवण्याची आमची तयारी पण। आता त्यात तुम्ही म्हणाल मग तिथे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांचं काय, ते वरची लोक विचार करतील ना। आम्ही मागू तर शकतो ना, ऍटलिस्ट मागू शकतो, ताकद दाखवायची की नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महाराष्ट्रात मोठ्या ताकदीचा प्रादेशिक पक्ष आहे, दाखवता लागेल। समजा कदाचित आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या तिकिटाच्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी करून मांडेल अशी चर्चा आहे कंबांचा, ती कितपत खरी आहे? समजा आपण मागितलेल्या तिकिटा एकूणच महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी करून मांडेल अशी जनमानसात चर्चा आहे, ती कितपत खरी आहे? सध्याची परिस्थिती अशी आहे की ही चर्चा जी चालू आहे जोरात चालू आहे। त्याचं कारण 150 जागा भारतीय जनता पार्टी लढणार असं भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याचं स्टेटमेंट होतं आणि 120 जागा शिंदेसेना लढणार असं संजय गायकवाड यांचं खास स्टेटमेंट होतं। म्हणजे 150 आणि 120 270 तर 2च पक्ष झाले। मग राष्ट्रवादी 48 लढणार, राष्ट्रवादीकडे 43 आमदार आहेत, 3 आमदार आमचे अपक्ष आहेत, 4 आमदार आमच्याकडे काँग्रेसचे आहेत, म्हणजे असे 27 आमदार आपल्याकडे आहेत आणि आणखी 14-15 जागेवर आमची ताकद आहे। म्हणून आम्ही 60 ते 65 जागेची मागणी केलेली आहे आणि आमचा प्रयत्न म्हणजे हे काय आमचं